लक्ष द्या. 3 ओव्हरचा सामना खेळवला जात आहे. फलंदाजी झालेला आहे दीपक. पहिला बॉल अतिशय सुंदर फटका, त्यावरती एकच धाव. कासनी टीमची धावसंख्या झालेली 1 बॉल 1. रोशन बादापुरे फलंदाजीसाठी आलेले आहेत. त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अतिशय सुंदर फटका, याही बॉलावरती एकच धावसंख्या. अतिशय सुंदर फटका. बघूया बॉलवरती किती धावा येत आहेत. अशा प्रकारे या बॉलवरती 2 धावा आणि तिसरी साठी 3 धावा पूर्ण झालेले आहेत. थँक्यू सो मच नितीनजी बादापूर यांचा आवाज आपल्याला एकंदरीत पाहायला मिळाला. थोडासा ब्रेक घेतला गेला. आता पाहता आपण सेमी फायनल क्रमांक 1 चा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. मेघराजाचं पाऊस राजाचं आगमन जसं झालं ना तसं मी तर म्हणेन दाबाचा ओघ वाढला जातोय. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर श्वेतेश पारंबे टीमच्या मुखातून घास हिसकावला गेला टीम पीसीएमपी स्पोर्ट पिसानी या टीम्सने. परंतु आपण सेमी फायनल क्रमांक 1 रबर बॉलची क्रिकेटची स्पर्धा सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफीचा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. सेमीफायनल क्रमांक 1 2 टीम्स भिडल्या गेल्यात. अर्थातच केसीसी कासानी विरुद्ध आपल्याला टीम्स पाहायला मिळेल. A1 क्रिकेट क्लब AK यांच्यातील सेमीफायनल क्रमांक 2. परंतु कोणता टीम्स फायनल मध्ये जाऊन पोहोचणार ही सांगणारे मॅच. स्ट्रायकरला बड्डे बॉय रोशन बादापुरे आपल्याला पाहायला मिळते. इथे खोलवर पद्धतीचा चेंडू समोरच्या बाजूला अगदी धडधडला गेला. तिथे पाहता आपण प्रेक्षक दर्शक बनेल. चेंडू जातो सीमारेषा पार. आला रोशन बादापुरे नावाच्या बॅट मधून संघर्षमय चौकार. या चौकाराने धावसंख्या जाऊन बसतो तब्बल 9च्या घरामध्ये. हे मॅच त्या पद्धतीचे पाहायला मिळेल कारण की मेघराजाचं आगमन झाले म्हणजे ते धावांचा पाऊस पडावा लागेल. कासपट्टा टेनिस क्रिकेटचा आपण गब्बर म्हणून ज्याला ओळखलं जातोय पट्ट्या आपल्याला केसीसी कासाने टीमचा बर्थडे बॉय आजच्या दिवसातील रोशन बादापुरेच्या बॅट मधून आला. एक संघर्ष नाट्य चौकार. 4 धावा मिळाल्या गेल्यात. 9 धावा. पहिला षटक क्रमांक 1 दीपकजी कदम, त्यांच्याकडे अनुभव भरपूर सारा आहे. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा डान्सिंग द गाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. अधिकच ओळखलं होतं अर्थातच गोलंदाज दीपक कदम यांनी की हा खेळाडू पुढे येऊ शकतो आणि तेच कुठेतरी शहानिशा केली. त्याच्यानंतरच्या प्रश्नाचं उत्तर सापडलं गेलं ते म्हणजे डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 5 चेंडू 9 धावा पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू या षटकातील आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतोय. इथे हा चेंडू आलाय तो म्हणजे व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलच्या साहाय्याने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये वधारताना आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोचते 10च्या घरामध्ये. 10 धावा आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतात. पुढचा चेंडू इथे फटका जरूर सुंदर आला गेलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. बॅट मधून सुंदर साऊंड बॉल आउट ऑफ द ग्राउंड. आला रोशन बादापुरे बड्डे बॉयच्या बॅट मधून. अजून एक षटकार. धावसंख्या 16च्या घरामध्ये. बड्डे बॉय आज केसीसी कासानी टीम्सला बड्डे गिफ्ट देणार की काय याचा देखील प्रश्नचिन्ह उभा असेल. गाभावरून आज हा खेळाडू इथपर्यंत पोहोचला गेला. खऱ्या अर्थानं ज्या टीमच्या नावासाठी आपण खेळतो त्या टीम्सला काहीतरी देणं भाग लागतं परंतु आज तीच गाठ उराशी बांधली गेली
आणि रोशन बादापूर यांची बॅट तळपली गेली. धावसंख्या षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. 16 धाव आपल्याला पाहायला मिळतात. आता षटक क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल विलास कदम, त्यांच्याकडे देखील दांडगा अनुभव आहे. पुन्हा एकदा तो एक्सपिरियन्स इथं शेअर केला जाईल का? पहिल्या षटकामध्ये मित्रांनो 16 धावा ओसंडून पूर वाहिला गेला आहे, परंतु आता त्या पुराला पुन्हा एकदा साम्राज्य रूपांतर करावं लागेल. तर ही जी भिंत उभी आहे ना, त्या भिंतीला मित्रमंडळींचा फोडावं लागेल. ते भिंत म्हणजे हर्ष बादापुरे आणि रोशन बादापुरे. केसीसी संघाची बॅकबॉन 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू विलास कदम यांचा आपल्याला पाहायला मिळतात. इथे पाऊलांचा कदम ताल, गोलंदाजाचं केलंय हाल. चेंडू जातो इट्स आउट ऑफ द पार्क. आलाय हर्ष बादापुरे नावाच्या ब्रँड मधून ब्रँडेड षटकार. रिप्ले ऍक्शन आपल्याला जरूर एकंदरीत मॅचच्या दरम्यान पाहतोय. ऑन स्क्रीन वरती थोडीशी उसळी घेतली आणि टप्प्यात आला की कार्यक्रम केला आणि कार्यक्रम फत्ते झालाय. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. इथे पुन्हा एकदा लोअर फुलटा समोरच्या बाजूने ते सुरेख झेल घेण्याचा प्रयत्नांना 100% दाद द्यावे लागेल. प्रयत्न अपुरा पडला गेला, परंतु शेवटच्या मोमेंटला या क्षणाला पाहिलं वाटलं होतं की षटकार जाईल, परंतु या क्षणाला तो षटकार गेला नाही. चेंडू आतमध्ये ढकलला गेला. आपल्या टीमच्या विरोधात असलेली आपल्याला कमेंटमेंट दाखवली गेली, अर्थात दीपकजी कदम यांच्या माध्यमातून. रिप्ले ॲक्शन पाहतोय आपण. वा भाई वा, दूध का दूध और पाणी का पाणी, अर्थात स्पोर्ट्स लाईव्ह. पुढचा चेंडू इथे आखू डब्याचा चेंडू होता, बॉडी लाईनचा चेंडू होता, बॅटचा टो फेस लागला गेला होता. चेंडू आपल्याला तिथे पाहायला मिळाला आणि ते मी ते एकच धावून इथे काय घेताय खरा फेकी आपल्याला पाहायला मिळाला. मित्र म्हणता विजू कदम यांचे फेकी खराब आपल्याला पाहायला मिळते. त्या दरम्यान धावून काढलेल्या 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अक्षरशः पाहतो जिथे 1 धाव होती तिथे 2 धाव, 2 धाव्याच्या अगोदर 3 धाव, एकंदरीत धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. केसीसी टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये चूप मार दिला गेला. टीम केसीसी टीमचे खेळाडू 5 चेंडूच्या पाठीमागे 15 धावा हर्ष बादापुरे, 4 चेंडूच्या पाठीमागे 11 धावा. पार्टनरशिप बिल्डअप झाली. धावसंख्या 27. 1.3 चेंडूचा केस समाप्त झाला. स्ट्राईक एंडला बर्थडे बॉय आपल्याला पाहायला मिळतात. इथे आलाय फटका जरूर आपल्याला पाहायला मिळतात. हिंदी तर रस्त्याला म्हणतात सडक, भावाने फटका मारला बेधडक, सडक पे बेधडक. आलाय षटकार. रोशन बादापुरे यांची बॅट तळवली गेली. बर्थडे बॉय आता थांबायला नाम नाही. आता मित्र म्हणून दुःखाचं वातावरण निर्माण करून टाकलंय. क्षेत्ररक्षण करणारी टीम A1 क्रिकेट क्लब AQ या टीमच्या विरोधामध्ये. रिप्ले ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. काय ती क्षणचित्र. वाहिनीचं लाईव्ह प्रेक्षेपण आवडलं असेल तर नक्कीच बघा. आपण अंपायरचा इशाराला 1च धाव आहे. फटका सुरेख होता, परंतु तिथे डिक्लेअर स्वरूपातील धाव प्राप्त झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 28. 28च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फटका बेधडक खेळला जातोय. इथे स्टाचित खोलवर पद्धतीचा चेंडू, सक्त नाराजगी व्यक्त आपल्याला पाहायला मिळतं. बॅट्समन अर्थात रोशन बादापुरे यांच्यावरती षटकार झरवला, त्याचा प्रत्युत्तर दिलं गेलं विलास कदमने. रिप्ले ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं एकंदरीत खोलवर पद्धतीचा चेंडू, पायातील चेंडू, त्याच्यानंतरची रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट म्हटलं की ऍक्शन अँड रिॲक्शन असं म्हटलं जातं, तेच आपल्याला पाहायला मिळते. अठ्ठावीस धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये केसीसी संघाचा कोहिनूर हिरा मिस्टर राहुल बादापुरे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू विलासजी कदम यांचा. इथे खोलवर पद्धतीचा चेंडू मिले हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धाब्याचा मानस होईल का? इथे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाणार नाही. तर पाहतो आपण एकंदरीत षटक क्रमांक 2चा केस समाप्त झाला गेला आणि 2 षटकाच्या सामन्यानंतर धावसंख्या 1.32च्या घरामध्ये म्हणजे 15.00 ची सरासरी जरूर राखली गेली, परंतु या सरासरीने जर धावसंख्या गेली पुढे तर नक्कीच धावा तुम्हाला 45च्या घरामध्ये पाहायला मिळतात. परंतु इथून कोणता असा गोलंदाज निवडला जाईल ते पडलेल्या संकटाला पुन्हा सामोरं जाण्यासाठी सज्ज करेल, अर्थातच विजू कदम आपल्याला पाहायला मिळते.
30 धावा पाहायला मिळतात ऑन बोर्ड वरती 30 धावा. इथे बादा फटका जरूर आला गेलाय. राहुल बादापुरे नाबादच्या पाठ मधून आला गगनचुंबी गगनभेदी फटका आपल्याला पाहायला मिळाला. विजय कदम यांच्यावरती पहिला चेंडूवरती केलं आक्रमण. षटकार जरूर आला गेलाय. या षटकाराने 36च्या घरामध्ये रिफ्लेक्शन आपल्याला जरूर पाहायला मिळते ऑन स्क्रीन वरती. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. इथे पुन्हा एकदा झेल आकाशामध्ये उडला गेला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल त्या दरम्यान एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळालंय. डिक्लेअर स्वरूपातील धाव प्राप्त झाली गेली. 37 धावा आपल्याला ऑन बोर्ड वरती पाहायला मिळतात. डी मध्ये गेला ना. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. इथे फटका समोरच्या बाजूने पाहता पण चक्राक लागवली गेली. कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक धावत पळत येतात. थोडंसं फंबलिंग आपल्याला पाहायला मिळतं. रबर बॉल क्रिकेट म्हटलं की या गोष्टी होत राहतात आणि तिथे एका धाब्याचं रूपांतर दुसऱ्यामध्ये झालं आणि तिसऱ्या धाब्याच्या प्रयत्नामध्ये खेळाडू होते बाद. हर्ष बादापुरे बॅक टू डग आउटच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 39 धाबा. सन्मानजनक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. विजय कदमने वाढत्या आलेखाला कुठेतरी अंकुश लावण्याचं ब्रेक लावण्याचं काम जरूर केले. 39 धाबा आपल्याला ऑन बोर्ड वरती पाहायला मिळतात. 39 धाबा. चला यानंतरची मॅच देखील खेळली जाईल. राहुल वरती इथे पाहता पण झेल उडाला होता. नक्की झेल देखील स्वीकार केलाय. अर्थात अजून एक धक्का लागला गेलाय. पाहतो टीम कासानी संघाला राहुल बादापुरे आणि पाहतो आपण प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट सायकलिंगला अजय बादापुरे आपल्याला पाहायला मिळतील. इथे पाहतो आपण चेंडू फेस करत असताना मागील बाजूस फक्त डिक्लेअर स्वरूपातील धाव प्राप्त झाली. धावसंख्या 40च्या घरामध्ये. मित्र म्हणेन जी सरासरी राखायची होती ती सरासरी आतापर्यंत मित्र म्हणेन केसीसी टीमने चांगली राखली गेली. परंतु आता A1 AQ टीम्स प्रथमतः गोलंदाजी करते. परंतु आता ज्यावेळेस त्यांच्या वाट्याला फलंदाजी येईल त्यावेळेस हा स्कोर चेस केला जाईल का. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. इथे लोअर फुल टॉस होता. पायातील चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा मानस केला जातोय आणि ते दुसऱ्या धावेचा प्रयत्नात प्रशांतला जावं लागतंय मैदान सोडून. आणि पाहता आपण पहिला पूर्वार्ध समाप्त झाला मंडळी. पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 41 आणि 42 धावांचं आव्हान असेल. टीम आपल्याला पाहायला मिळेल A1 AQ क्रिकेट क्लब आहे या टीमच्या समोर. चला यानंतर आपण सेमीफायनल क्रमांक 2 ची मॅच खेळवत आहोत. एका बाजूला टीम वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीम्स आणि दुसऱ्या बाजूला PCMP स्पोर्ट पिसानी टीम्स आपल्याला पाहायला मिळेल. आणि हा टॉस करण्यासाठी मी विनंती करतो अर्थातच आपले केसीसी टीमचे खंदे समर्थक रविदादा बादापुरे यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत पुढील सेमीफायनल क्रमांक 2 चा हा टॉस. तर पाहता आपण संपूर्ण स्पर्धेचं पॅम्पलेट आपल्याला पाहायला मिळतं ऑन स्क्रीन वरती. स्पोर्टेक्स लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून आम्हाला दाखवलं जात आहे. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी 2025 पर्व क्रमांक 3 चा हा देदीप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळते. टॉस केला जातोय सेमीफायनल क्रमांक 2 चा. टीम पाहायला मिळेल PCMP स्पोर्ट पिसानी. दुसऱ्या बाजूला वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीम्स आपल्याला पाहायला मिळेल.
छापा असा कॉल केला टीम बोर्ने टीमच्या माध्यमातून आणि टॉस जिंकला. अर्थातच टीम पाहायला मिळेल पिसानी टीम्स क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण सेमीफायनल क्रमांक 1 थेट फायनल मध्ये कोण जाणार. 15,000 चा रोख धनादेश दिला जाईल. प्रथम पारितोषिक सौजन्य लाभलं गेलं सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कमिटी यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक देखील 7,000 सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपल्याला पाहायला मिळेल. तृतीय चषक अर्थातच पाहता आपण चमचमती ट्रॉफी वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीम यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक चषक सौजन्य लाभले गेले. अर्थातच वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीम्स क्षेत्ररक्षक संग्राम शशिकांत भगत यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर फलंदाज आणि गोलंदाज या चमचमत्या ट्रॉफीचं आदरणीय शशिकांतजी दिनकर भगत साहेबांच्या माध्यमातून. त्याचबरोबर मालिकावीर नितीनजी बादापुरे आणि त्याचबरोबर शशिकांतजी भगत यांच्या माध्यमातून आणि सामनावीर आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच संपूर्ण सामनावीर सौजन्य लाभलं गेलंय सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कमिटीच्या माध्यमातून. जाता आपण सेमीफायनल क्रमांकाचा दुसरा पूर्वार्ध आपल्याला पाहायला मिळतोय. टीम प्रथमतः फलंदाजी करत होती KCC कासानी संघ. ज्या टीमने खऱ्या अर्थानं पाहिलं तर टेनिस क्रिकेटचा हंगाम गाजवलाय. आज पुन्हा एकदा रबर बॉल क्रिकेटचा हंगाम गाजवताना पाहायला मिळणार का. विचार करायचा झाला तर रविदादा बादापुरे अमोलजी बादापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेली टीम्स. त्याचबरोबर नितीनजी बादापुरे नवनाथजी बादापुरे यांच्या मार्गदर्शनाने खेळणारी टीम्स आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला सागर दादा कदम आणि त्याचबरोबर विलास दादा कदम दीपक दादा कदम यांच्या मार्गदर्शनाने खेळणारी टीम्स आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकरची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. पाहता आपण नामदेव कदम आणि नॉन स्ट्रायकर यांना आपल्याला पाहायला मिळेल अनिकेत कदम बंधूंची जोडी. इथे मॅच रंगली जाणार का. स्वप्न जरूर असावं A1 क्रिकेट क्लब एकविंचं की ट्रॉफी मारावी. इथं पाहता ऑन साइडला खेचलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. कल्पेश आपल्याला जीवाच्या आकंदाने धावताना पाहायला मिळाला परंतु इथे चेंडू देऊन जातो त्या म्हणजे फक्त आणि फक्त एकच धाव. एकापेक्षा जास्त काही दिलं जात नाही आणि दिलं देखील जाणार नाही कारण रबर बॉल क्रिकेटमध्ये एक एक धाव वाचवावी लागते परंतु एक एक धाव बनवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. इथे फटका जरूर आला गेला. तिथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आपल्याला पाहायला मिळतोय परंतु चेंडू खालीच राहिला गेला आणि तिथे पाहता आपण धावून काढलेल्या या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. या 2 धावेने धावसंख्या 3च्या घरामध्ये जरूर आपल्याला जाताना पाहायला मिळते परंतु 15ची सरासरी राखायची असल्या कारणाने आपल्याला या धावा पुरेशा ठरणार नाहीत. याचा देखील विचार बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून केला जाईल का करावा लागेल. या गोष्टी होणे गरजेचं राहतात त्या गोष्टी केल्या पाहिजेत. पुढचा चेंडू इथे पाहता आपण बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न राहिला अधुरा परंतु बाकीचा काम केला क्षेत्ररक्षक हर्ष बादापुरे यांनी पुरा. आला चेंडू डॉट. इथे पाहतो आपण डॉट वरती नियंत्रण ठेवलं जात आहे. राहुल बादापुरे कोहिनूर आपकास पठारचा हिरा. इथे फटका बेधडक आलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पाहतच राहील आणि सांगून दिले छोटा पॅकेट बडा धमाका. अनिकेत कदम नावाच्या ब्रँड मधून आलाय ब्रँडेड षटकार आला गेलाय. षटकार येणंच गरजेचं राहतं आणि तो षटकार जरूर आलाय. मोक्याच्या क्षणा रिप्ले ऍक्शन पाहतो आपण ऑन स्क्रीन वरती शेवटच्या मुमेंट पर्यंत चेंडू कैद केला जातो. इथे पाहतो रनआउटचा धोका. फेकी सुरेख सतीश सांगण्याच्या माध्यमातून फेकी सुरेख राहुल बादापुरे यांचं गॅदर करण्याची ऍक्शन अँड रिएक्शन आणि अनिकेत कदम स्वस्तात बाद तंबूच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला जाताना आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर ही मॅच खूप महत्वाची आहे. जो जिंकणार मेगा फायनल जाणार परंतु या दोन्ही टीम साठी नक्कीच असमय वातावरण निर्माण करायचं असेल डायलॉग होणं गरजेचं राहतात परंतु दोन्ही टीमचा विचार करायचा झाला. रविदादा बादापुरे टीम आपल्याला पाहायला मिळते KCC कासाने आणि विरुद्ध टीम आपल्याला पाहायला मिळते अर्थातच A1 AQ टीम्स. दोन्ही टीमच्या माध्यमातून असा विचार करावा लागेल. खऱ्या अर्थाने या 2 टीमचा विचार केला ना रविदादा बादापुरे आपली टीम फायनल मध्ये जाण्यासाठी तुमचे प्रयत्न जरूर आपल्याला पाहायला मिळतात परंतु ही संधी आहे. या संधीचं सोनं करणार तोच पुढे जाणार. नंतर नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते विजय कदम. एक कदम विजय की ओर म्हणजे विजयला आता विजय मिळवून द्यावा लागेल. गोलंदाज हर्ष बादापुरे 12-33 समीकरण.
इथे संधी क्रिएट झाली स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, झेल सुटला गेलाय. इथे पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ, परंतु इथे क्रिकेटचा खेळ विसरला गेलाय. या मॅचच्या दरम्यान घडणार काय, कोण मेगा फायनल मध्ये जाणार. असं म्हणतात कांद्यात कांदा नाशिकचा कांदा. रे दादा ऐकायचं आहे, कांद्यात कांदा नाशिकचा कांदा. बायको म्हणते तुमच्याशी लग्न करून नशिबाचा झाला वांदा. घरकाम करून डोक्याला लागला डावा खांदा. या मॅचच्या दरम्यान जर का जी टीम फायनल मध्ये जाणार नाहीत त्यांना करावं लागेल बोचकी बांधा. वाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु इथे मॅच पासून दूर जाताना पाहायला मिळते आता टीम A1 AQ. परंतु A1 AQ टीमचा तारणहार्ता पोषणहार्ता अर्थातच नामदेवजी कदम आपल्याला पाहायला मिळतील. हर्ष बादापुरे इथे बॉडी लाईनचा चेंडू अक्षरशः बाद आपण डिक्लेअर स्वरूपातील धाव तर पाहतो आपण नक्कीच डेड चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तर पाहतो आपण चेंडू सोडण्याचा प्रयत्न होता परंतु बॉडीला ब्रेक झाला, म्हणजे चेंडू डॉट असावा. इथे काय घडते मैदानाच्या आतमध्ये, नो बॉलचा इशारा. स्कोर लक्षेपांचा श्रीकांत जावरे यांच्या माध्यमातून No+1. अर्थात या चेंडूच्या पाठीमागे 2 धाबा एकवटल्या जातील. या 2 धाब्याने धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 14च्या घरामध्ये. 42चं टार्गेट होतं. षटक क्रमांक दुसरं जसं चालू झालं, पहिल्या चेंडूच्या पाठीमागे तब्बल 5 धाबा खर्च केल्यात, म्हणजे धोक्याची घंटा जरूर. एक 1.2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 14चा फ्रीडचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडला नामदेव कदम. या संधीचं सोनं करावं लागेल, या संधीचं सोनं करणं गरजेचं राहील. मॅच मध्ये शिरकाव करायचा असेल तर या गोष्टी कराव्या लागतील. इथे हा चेंडू देखील आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नामदेव कदम आठवावा लागेल तो खेळ आणि त्या खेळाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती करावीच लागेल, अन्यथा मॅच आपल्यापासून सुटली जाईल. इथे पुन्हा एकदा बॅटच्या आउटसाइड एज गेली. इथे चेंडू आलाय तो म्हणजे देऊन जातो फक्त आणि फक्त एकच धाव. एकापेक्षा जास्त काही दिलं जात नाही. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. हर्षांचा अजून एक चेंडू आला डॉट. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. नामदेव कदम मैदानाच्या आतमध्ये करतात तरी काय, हा देखील प्रश्नचिन्ह उभा राहील. एकच करावा लागेल, मागील काल जो आठवावा लागेल. इथे पुन्हा एकदा बाते बॉडी लाईनचा चेंडू हाताळण्यात आला. सातत्याने डॉट 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 हे समीकरण आणि फाईल 2 चेंडूच्या पाठीमागे ज्या हर्ष बादापुरेने 5 धावा खर्च केल्या होत्या त्याच हर्ष बादापुरेने शेवटच्या 4 चेंडू मध्ये एकही धाव खर्च केली नाही. आता सामना उद्ध्वस्त झालाय. आता मी तर म्हणेन फक्त साक्षात तुम्हाला इथं साक्षात्कार करावा लागेल, चमत्कार करावा लागेल, तेव्हाच नमस्कार केला जाईल. आता शेवटचं षटक, येणारे शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. सहा चेंडू 27 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल.
6 चेंडू 27 धाब्याची आवश्यकता या मॅचच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये कोणाचे दरवाजे उघडे होणार हे देखील पाहणं गरजेमध्ये राहील आणि कोणता संघ मेगा फायनल मध्ये नवनाथजी बादापुरे आणि त्याचबरोबर रविदादा बादापुरे यांच्या मुखावरती स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु आता 6 मध्ये 27 रोखण्यासाठी गोलंदाजी मार्कवर ज्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये 5 बॉलच्या पाठीमागे 5 विकेट्स कॅरी करणारा पहिला गोलंदाज अर्थातच नितीनजी बादापुरे. व्हाईट बॉलचा इशारा. अर्थातच आता 6 मध्ये 26 धाब्याची आवश्यकता. आज मित्र म्हणे नवनाथजी बादापुरे कुठेतरी आपल्याला ऑन ग्राउंड मध्ये दिसत नाहीत, परंतु आज असोसिएशनची स्पर्धा असल्या कारणाने त्याने नक्कीच क्रिकेट खेळातून निवृत्ती घेतली. त्या फटका बेधडक आपल्याला पाहायला मिळते. इथे फटका सर्वाला सामना जिवंत ठेवलाय, ज्वलंत केलाय विजय कदम नावाच्या वादळानं. आता 5 चेंडू आणि धाबा बनवावे लागतील 20. हे समीकरण विचार करण्यास भाग पाडलं गेलं या फटक्याने. फटक्यात ताकद होती, फटक्यात नजारा होता. पुढचा चेंडू कोणत्या पद्धतीचा राहील. पहिला षटकार जसा आला नक्कीच धागेदन आणले गेले टीम केसीसी कासाने टीमचे. पुढचा चेंडू कोणत्या पद्धतीचा राहील हा देखील पाहणं गरजेचं राहील. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. इथे डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. बॅक फुटला जाऊन पण मारण्याचा प्रयत्न कुठेतरी विजय कदम यांचा फसला गेला. आता समीकरण 4 चेंडू 20 धाबा. मी काही कच्चा गुरु का चेला नाही सांगून देत आहे नितीनजी बादापुरे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. इथे खोलवर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा पूर्ण दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात आणि यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण झाल्या. जसा रविदादा बादापुरे पहिल्या चेंडूवरती षटकार आला ना तसं आपण म्हणतो घरघर फिरतो भावरा. एक षटकार जसा आला नितीन बादापुरे झालेत कावरा भावरा. नक्कीच आपल्याला पाहायला मिळालेत. आता 3 चेंडू 18 धावेची आवश्यकता असताना ते फटकेबाजी केली जाईल का हा देखील प्रश्नचिन्ह असेल. प्रश्न भरपूर येतात परंतु त्या प्रश्नाचं उत्तर सोडावं लागेल, सापडावं लागेल. सेकंडला विजय कदम. इथे यॉर्कर चेंडू, यॉर्कर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. काय चेंडू हाताळण्यात आला. आता मित्र म्हणेन केसीसी कासानी टीम जाऊन पोहोचते. अर्थात 2 चेंडूची प्रतीक्षा नक्कीच लागली असावी आणि असं गणित ठरलं आतापर्यंत. ज्या वेळेस रविदादा बादापुरे आपल्या टीमच्या समेत असा टीम नक्कीच फायनल मध्ये पोहोचते. आतापर्यंतचा इतिहास आहे आणि या इतिहासाचे साक्षीदार नवनाथजी बादापुरे आणि आम्ही देखील आहोत. इथे फटका समोरच्या बाजूला पाहता आपण क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. आर्यन पाहायला मिळतोय आणि खुले दरवाजे झालेत केसीसी कासानी टीम. एका चेंडूच्या प्रतीक्षेमध्ये रविदादा बादापुरे आणि नवनाथजी बादापुरे यांच्या मुखावरती गोड स्मित हास्य. परंतु पहिला षटकार जसा आला हास्यमय वातावरण थोडं बिकट झालं. इथं विकेटचं होतं पतन आणि केसीसी कासानी टीम जाऊन पोहोचते सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी अर्थातच पर्व क्रमांक 3 च्या मेगा फायनल मध्ये. त्यानंतरची मॅच देखील खेळवली जाईल. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळेल वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीम्स आणि त्यांना